आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। घाटमाथ्यावर येत्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नागरिकांनी सतर्क राहावे, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। हवामान विभागाने येत्या शुक्रवार आणि शनिवार 31 जुलै व 1 ऑगस्ट या 2 दिवसात नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता प्राथमिक स्वरूपात वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे। संभाव्य अतिवृष्टीचा विचार करून पाटबंधारे विभागाला धरणातील पाणीसाठा व पावसाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध पाणी विसर्ग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। याशिवाय 5 तारखेपूर्वी प्रसूती अपेक्षित असलेल्या गरोदर मातांना खबरदारीचा उपाय म्हणून आगाऊ रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये। शाळांना सुट्टी देण्याबाबत परिस्थितीचा आणि हवामानाचा आढावा घेऊन योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी नागरिकांना विनंती केली आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। प्रशासन पूर्णपणे सतर्क असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही। अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी। शुक्रवार 31 तारीखच्या दिवशी हवामान खात्याने एक ॲडव्हान्स वॉर्निंग दिलं आहे। ते अजून एक स्पेसिफिक वॉर्निंग उद्यापर्यंत मिळेल, परंतु एक ॲडव्हान्स वॉर्निंग असं देण्यात आलेलं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः घाट परिसरामध्ये जोरात पाऊस पडणार आहे। 31 आणि 1 तारीखला ते पाऊस राहणार आहे, असं एक ॲडव्हान्स वॉर्निंग प्राप्त आहे। त्याच्या अनुषंगाने आपला जो पाटबंधारे विभाग आहे त्याला आपण सूचना दिली आहे की याच्याबद्दल कृपा करून जो काही आपले बफर कॅपॅसिटी असतं पावसाचे पाणीला अब्झॉर्ब करून फ्लड कंट्रोल करण्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा। ते त्याच्या संदर्भात योग्य निर्णय घेत आहे। सगळे नागरिकांना माझं आव्हान आहे की अजिबात घाबरू नका, सतर्क राहा आणि जो लो लाईंग एरियाज आहेत तिथून शिफ्ट करण्याची अगर स्थानिक प्रशासनाने सांगितलं तर आपण कृपा करून शिफ्ट करा। यदि शिफ्ट करण्याची गरज असेल आणि काही सामान वगैरे त्या भागात ठेवण्यात आले असेल तर त्याला सुरक्षित ठिकाणी आपण शिफ्ट करा। प्रिकॉशन घेणं आणि जास्त तयारी करणं ते दरवेळी उचित असते। गरोदर माता ज्यांचे ड्यू डेट 5 तारीखपर्यंत आहे त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची सूचना जिल्हा परिषदेने काढलेली आहे। शाळा व कॉलेजेसच्या संदर्भात गरज असेल तर त्याच्याबद्दल निर्णय उद्या घेण्यात येणार आहे, ज्यावेळी स्पेसिफिक सूचना आणि कुठले क्षेत्र बाधित होणार आहे त्या संदर्भात माहिती मिळेल। परंतु तिथपर्यंत कुठल्याही अफवावर आपण कृपा करून लक्ष देऊ नका। योग्य नियोजन प्रत्येकाने करून घ्यावा ही माझी सर्वांना विनंती आहे। प्रशासनतर्फे JCBs असेल, नालाच्या स्वच्छता असेल, ज्या ज्या गोष्टी नियोजनमध्ये आपल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये असतो सगळ्या गोष्टी करण्यात येत आहे। सर्वांना फक्त विनंती आहे, सतर्क राहा आणि कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका।